कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि भिवंडीवर ठाकरे बंधूंचा फोकस. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. जयंत पाटलांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांचा पडळकरांना फोन. जपून बोलण्याचा दिला सल्ला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणार, पडळकरांची प्रतिक्रिया. शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या टीकेचा नोंदवला निषेध. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याची केली मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पडळकरांवर कंट्रोल ठेवला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भूमिका. जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरल्यानं नवा वाद. पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध. जतमध्ये जोरदार आंदोलन तर वरळीमध्ये श्वानाच्या गळ्यात पडळकरांचा फोटो बांधून श्वानाला फिरवलं. पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर कामं जास्त असतील तर आपण ती पदं मोकळी करू. नागपुरातील चिंतन शिबिरामध्ये अजितदादांनी मंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. काही जण कामं न करता केवळ दिखावा करतात, दादांचा टोला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आता ओबीसीही मैदानात उतरणार. राज्यभरामध्ये ओबीसी एल्गार मोर्चे निघणार. छगन भुजबळांची माहिती. हिंगोलीच्या भेंडे गावात आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरनं 2 गटात वाद. आक्षेपार्ह व्हिडिओवरनं 2 गट आमने सामने. गाड्यांची तोडफोड तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्थाचालकांच्या वादानंतर हाणामारी. फक्त मीडियासमोर आरोप करून कसं चालेल? बैठक कधी, कुठे आणि बैठकीमध्ये कोण कोण होतं याचे पुरावे द्या. खासदार सुप्रिया सुळेंनी भुजबळांकडे केली मागणी. आनंद दिघेंनी आमची शिवसेना कधी विकली नाही. माझ्या वक्तव्याला जे विरोध करतात ते टेंभी नाक्यावरचे टपोरी आहेत. आनंद आश्रमाची प्रॉपर्टी कोणी कोणाच्या नावावर केली ते तपासा. संजय राऊतांचं एकनाथ शिंदे यांच्यावर टीका असते. बोगस दिव्यांग बाळू मार्कड आणि रुपेश पागोरेला एमपीएससीने केलं केवळ तात्पुरतं ब्लॅकलिस्ट. मार्कड 5 तर पागोरे 3 वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट. महिन्याचं मानधन वेळेत मिळण्यासाठी लाडक्या बहिणींनी केवायसी करावी लागणार. योजनेमध्ये पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीनं सरकार करणार केवायसी. सोलापूरकरांची प्रतीक्षा अखेर संपणार. सोलापूर, मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. वसईमध्ये जखमी मुलाला हॉस्पिटलमध्ये नेताना अँब्युलन्स 5 तास वाहतूक कोंडीत अडकली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे उपचाराआधीच बाळानं प्राण सोडला. पुण्यामध्ये खून आणि गोळीबारानंतर पोलिसांना जाग. शहरामध्ये 11 सक्रिय गँग आणि 80 छोट्या टोळ्यांवर पोलिसांची नजर. मुजोरी केली तर सोडणार नाही, पोलिसांचा गुंडांना इशारा. मुंबईमध्ये आयफोन 17 खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी. रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये वाद झाल्यानं हाणामारी. तुडुंब भरून वाहत असलेल्या नाल्यामध्ये पडून 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. जेसीबीच्या सहाय्यानं नाला खोदून चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढला. वाशिमच्या गोंडे गावातली घटना. अटल सेतूवरच्या खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड. अटल सेतूवरील नुकसान दाखवणारा व्हिडिओ व्हायरल. एमएमआरडीएनं कंत्राटदाराला जबाबदार धरत ठोठावला दंड.